नमस्कार मंडळी. 23,000 पण निफ्टीवर ब्रेक झालेला आहे. हा व्हिडिओ शूट होतोय 27 जानेवारी याच दिवशी हे झालेलं आहे आणि सेन्सेक्स पण साधारण म्हणतो ना 75,000च्या त्या एक राऊंड फिगरच्या जवळपास आलेला आहे. तर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ असा पण बनवूया की ज्यामध्ये आपण थोडंसं हे मांडूया की मार्केटमध्ये टेक्निकल्स थोडंसं आपण लेवल्सच्या सहाय्याने पण बोलूया. बऱ्याचदा आपले जे व्हिडिओज असतात हे फंडामेंटल्सवर आधारित जास्त असतात आणि इनफॅक्ट मार्केट का पडत आहे ह्याच्यावर एक मागे पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे, थोडासा मोठा झालेला. त्यामध्ये हे अतिशय सविस्तररित्या मांडलेलं की सध्या फंडामेंटली काय घडत आहे. म्हणजेच आपण बऱ्याच गोष्टी त्यामध्ये पाहिल्या. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचं निवडून येणं असेल, US ची बॉन्ड यील्ड वाढणं असेल, FISचं सेलिंग असेल, ह्या बऱ्याच गोष्टी आपण त्यामध्ये डिस्कस केल्या आहेत. पण एक शेवटी जो एक टिपिकल इन्व्हेस्टर आणि ट्रेडर असतो ना, त्याला जास्त इंटरेस्ट हा त्या नंबर्समध्ये असतो की एक्झॅक्टली मार्केट सध्या कुठे आहे किंवा आता किती पडलं आहे, त्याच्यामध्ये नेमकं ते अजून किती पडू शकतं आणि कुठून रिकव्हरी येऊ शकतं. ते एक थोडासा एक ब्रॉडर व्ह्यू लोकांना मिळावा ह्यासाठी एक व्हिडिओ आपण आज हा बनवतो आहोत. सो थोडंसं मार्केटचं पहिलं टेक्स्चर जरा समजून घेऊया. आताचा हा जो फॉल आहे हा एक व्यवस्थित फॉल आपण इथे म्हणायला पाहिजे. त्याचं रिझन हे आहे की डिसेंबर म्हणजे ॲक्च्युली सप्टेंबरच्या 27 तारखेपासून फॉल सुरू झाला. सो एक्झॅक्ट 4 महिने आता पूर्ण झाले असं आपण म्हणू शकतो. सो ह्या 4 महिन्यामध्ये पहिले 2 महिने निफ्टी पडलेलं, पण मिड अँड स्मॉल कॅप त्या प्रमाणात पडले नव्हते. इनफॅक्ट डिसेंबरमध्ये तर स्मॉल कॅपमध्ये एवढी मोठी रिकव्हरी आली की जो सप्टेंबरचा हाय आहे त्याच्या जवळपास स्मॉल कॅप इंडेक्स पोचलेली होती. त्यामुळे स्मॉल कॅपमध्ये 19 डिसेंबरपासून आलेला फॉल हा जास्त स्ट्रॉंग मानायला पाहिजे आपण ह्या ठिकाणी. सो आताचा फॉल हा व्यवस्थित आहे. ह्यासाठी मी म्हणतोय की मार्केट जेव्हा खाली येतं तेव्हा लार्ज कॅप कमी खाली येतात, मिड कॅप त्याहून जास्त खाली येतात आणि स्मॉल कॅप त्याहून जास्त खाली येतात. सो आताचं करंट क्लोजिंग प्रमाणे जर आपण बघितलं आणि ऑल टाइम हाय पासून जर मोजलं तर निफ्टी बरोबर 13.13% आसपास खाली आहे फ्रॉम द पीक 27 सप्टेंबर पासून. मिड कॅपचा 24 सप्टेंबर पासून जर मिड कॅप इंडेक्स जर आपण बघतो, CNX मिड कॅप 100 ही जर इंडेक्स आपण बघतो तर ती साधारण 15% आसपास खाली आहे. आणि स्मॉल कॅप इंडेक्स ती ॲक्च्युली 19 डिसेंबर पासून 17.5% खाली आहे. सो 13, 15, 17.5 हे मी ह्यासाठी मांडतोय कारण आता हे परफेक्ट इनलाईन आहे ही सेलिंग. आणि ही जेव्हा येते त्याचा अर्थ कुठेतरी मार्केट हे प्रॉपर रिस्पॉन्ड करत आहे करंट निगेटिव्ह फॅक्टर्स आणि निगेटिव्ह न्यूजला. आपण ह्या व्हिडिओमध्ये परत फंडामेंटलमध्ये नको जाऊया. फंडामेंटल मार्केटचं सांगणारा व्हिडिओ ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जोडलेला आहे. आपण स्ट्रेट अवे जाऊया की मार्केटमध्ये हा जो सध्याचा फॉल आहे हा कुठपर्यंत एक्सटेंड होऊ शकतो. स्पेशली निफ्टीवर आपण बोलूया. मिड अँड स्मॉल कॅपवर सध्या ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस नाही करणार आहोत. पण परत त्याचं पण रिझन आहे. मिड अँड स्मॉल कॅपमध्ये परत 2 वेगवेगळ्या इंडायसेस येतात म्हणून आपण ते सेपरेट डिस्कस करूया. पण सध्याचा निफ्टीच्या फॉलमध्ये कुठे मार्केटला सपोर्ट आहे आणि कुठे रिकव्हरी आपण कुठून पाहू शकतो, तर ह्या छोट्याशा काही गोष्टी ज्या आहेत ह्या आपण स्क्रीनच्या माध्यमातून आता या ठिकाणी बघणार आहोत. स्क्रीनवर जो चार्ट आपण बघतो आहोत तो आहे निफ्टीचा चार्ट. आणि ह्या ठिकाणी मी थोडंसं एक्सप्लेन करू इच्छितो की हा जो चार्ट आहे हा मंथली चार्ट आपण निफ्टीचा ओपन केलेला आणि त्यामुळे आपल्याला तो गेल्या साधारण एक 6-7 वर्षाचा चार्ट ह्या ठिकाणी आपण बघतो आहोत. आता ह्या 6-7 वर्षाच्या चार्टमध्ये मी थोडंसं एक्सप्लेन करू इच्छितो की हा जो आपण बघतो आहोत हा आहे निफ्टीचा फॉल जो कोविड पिरियडमध्ये होता. 3 महिने मार्केट जे पडलेलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना हे 3 महिने मार्केट पडले आणि त्यानंतर जी आपण ही सगळी रिकव्हरी पाहिलेली. करंट फॉल हा आपण इथे पाहू शकतो आहोत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी ह्या 4 रेड कॅन्डल्स जे आपल्याला दिसत आहेत. मंथली चार्टवर काही गोष्टी आपल्याला इथे शिकण्यासारख्या आहेत त्या आपण जरा इथे समजून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल करंट फॉल हा एवढा सिव्हिअर का मानला जातोय कारण गेली म्हणतो ना 23-24 या 2 वर्षामध्ये रिटेल पार्टिसिपेशन मार्केटमध्ये खूप जास्त वाढलं. त्यामुळे हे जे 13% मार्केट फॉल झाला ह्याचा एक म्हणतो ना इम्पॅक्ट जास्त दिसून येतो. बघा 2021 नंतर, ऑक्टोबर 2021 नंतर जून 2022 ह्या साधारण 8 ते 9 महिन्यामध्ये ॲक्च्युली बघायला गेलं तर मार्केट 18% पडलेलं. पण समहाव म्हणतो ना इवन हा पण फॉल जवळपास 15-16% आसपास होता जेव्हा 2023 मध्ये इस्रायल आणि हमास जेव्हा वॉर आणि ह्या सगळ्या न्यूज येत होत्या तेव्हा पण तो फॉल व्यवस्थित होता. बट एक्झॅक्ट जर बघायला गेलं तर हा फॉल हा अमाऊंटमध्ये आपल्याला मोठा वाटतो कारण
11,000 पॉईंट सेन्सेक्स कमी झाले किंवा जवळपास 3,500 पॉईंट आता आपण बघतोय निफ्टी करेक्ट झालेला आहे. त्यामुळे हा फॉल थोडासा आपल्याला जास्त वाटणं स्वाभाविक आहे. तर पहिलं आपण इथे एक गोष्ट करणार आहोत हे समजून घेण्यासाठी की हा फॉल एक्झॅक्टली सपोर्ट कुठे घेऊ शकतो, आणि त्यासाठी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी करावी लागणार आहे, ती म्हणजे ट्रेंड लाईन. ट्रेंड लाईनच्या माध्यमातूनच आपण हे समजू शकतो की एक्झॅक्टली मार्केट कुठे सपोर्ट घेऊ शकतं. सो ट्रेंड लाईन इथे दोन प्रकारे ड्रॉ करू शकतो आपण. एक सिंपल ट्रेंड लाईन पण ड्रॉ करू शकतो. मी 2020चा जो कोविडचा लो होता त्याच्यानंतर आपण हा जो 2023 मधला जो एक लो होता ऑक्टोबर मधला, आणि त्यानंतर या ठिकाणी साधारण हे 3 लोज आपण जॉईन करतो आहोत. सो ट्रेंड लाईनचा नियमच असतो मिनिमम तुम्ही 3 सपोर्ट जॉईन करणं गरजेचं आहे. सो हे आपण या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. सो ओव्हरऑल जर या ठिकाणी आपण पाहिलं तर कुठेतरी असं दिसतंय की मार्केट हे ह्या ठिकाणी आता सपोर्टच्या जवळपास आलेलं आहे. अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला समजावं म्हणून आपण एक काम करूया की ह्या ट्रेंड लाईनलाच आपण फिबोनाची रिट्रेसमेंट पद्धतीने आपण या ठिकाणी जॉईन करूया. आणि त्यासाठी मी परत एकदा सेम लो ह्या ठिकाणी पकडतो आहे निफ्टीचा, आणि हे दोन्ही लोज आपण कनेक्ट करूया जेणेकरून आपल्याला हे अधिक चांगल्या रीतीने समजेल. सो फिबोनाची टाइम रिट्रेसमेंट प्रमाणे पण म्हणजे तीच लाईन मी इथे जॉईन करण्याचा प्रयत्न करतोय. करेक्ट. सो 26,300च्या आसपास जो हाय बनलेला निफ्टीचा आणि 7,700च्या आसपास 7,510च्या आसपास निफ्टीचा लो बनलेला. आणि ही जेव्हा आपण ही डॉटेड लाईन जी दिसते फिबोनाचीची ती आपण त्याला ट्रेंड लाईन असं समजूया. आणि इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल ह्या टाइम सिरीज प्रमाणे की जरी ट्रेंड लाईन सपोर्ट आपच्या जवळपास मार्केट जरी आलेलं असलं तर ॲक्च्युली फिबोनाचीच्या रिट्रेसमेंट प्रमाणे जो मुख्य सपोर्ट जो मार्केटला येतोय तो आहे 21,800 21,900च्या आसपास निफ्टीवर. म्हणजे आज जे आपण जिथे आहोत तिथून जर आपण मोजलं तर 22,800च्या आसपास आपण आहोत. तिथून जर मोजलं तर अजून 1000 पॉईंट खाली. सो निफ्टीला जो ॲक्च्युअल सपोर्ट जो आपल्याला दिसतोय ह्या केसमध्ये तो आहे इथून पण 1000 पॉईंट खाली हा ॲक्च्युअल सपोर्ट निफ्टीसाठी आहे. त्यामुळे पर्सेंटेजमध्ये सांगायचं झालं तर इथून पण एक साधारण या लेवलपासून जर आपण मोजतो तो एक 4.5% फॉल, आणि फ्रॉम द पीक आपण बघतो तर इथून म्हणतो ना 26,000च्या लेवलपर्यंत अजून 4% फॉल. आणि त्या केसमध्ये परत एक चर्चा होईल की 20% फॉल झालं तर निफ्टी बेअर टाइम म्हणतो ना एक बेअरिश मार्केट होईल वगैरे, अशी सगळी चर्चा त्यावेळी पण सुरू होईल. ऑफकोर्स आपण त्यावेळीच्या अपडेट्स प्रमाणे हे सगळं त्यावेळी डिस्कस करूच. पण ॲज ऑफ नाव असं दिसतंय की निफ्टीला एक हा जो एक ट्रेंड लाईन सपोर्ट जो आहे ह्याच्या पण निफ्टी जवळपास आहे. त्यामुळे कुठेतरी निफ्टी इथे थोडं स्थिरावण्याचा प्रयत्न करा, आणि जर इथे नाही स्थिरावलं तर निफ्टी 21,800च्या जवळपास तरी स्थिरावण्याचा प्रयत्न करेल. शॉर्ट टर्मचा व्ह्यू मार्केटसाठी निगेटिव्ह झालेला आहे, म्हणजेच कारण मार्केटने मेजर सगळे सपोर्ट ब्रेक केलेले आहेत. इनफॅक्ट 22,800 म्हणजे आपण राऊंड फिगरमध्ये जर बोलतो तर 23,800 लोकांना असं वाटतं की राऊंड फिगर लेवल आहे. पण आपण ग्राफ या ठिकाणी जर चेंज केला, जर मी वीकली चार्ट घेतला तर आपल्याला कळेल की 22,800 इटसेल्फ एक क्रुशियल लेवल आहे. आपण थोडा वेळ याला डिलीट करूया आपल्या फिबोनाची टाइम सिरीजला. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ही जी 22,800 ह्या दरम्यान मार्केटने ह्यापूर्वी वीकली चार्ट आहे बऱ्याचदा एक रेजिस्टन्स या ठिकाणी घेतलेला आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण बघू शकतो एप्रिल 2024 मध्ये असेल किंवा एप्रिल 2 वेळा इनफॅक्ट एप्रिलमध्ये ह्या ठिकाणी आपण बघतोय की इथे मार्केटने म्हणतो ना एक रेजिस्टन्स घेतलेला होता आणि त्यानंतर मार्केटने एक चांगली तेजी या ठिकाणी दाखवली. त्यामुळे ॲक्च्युली बघायला गेलं तर 22,800 इटसेल्फ एक चांगला सपोर्ट आहे. आणि समहाव जर तो नाही होल्ड करत असेल मार्केट तर मार्केट कुठेतरी 21,800 पर्यंत. आणि जूनमध्ये हा एक आपण एक म्हणतो ना टाइम बिंग एक लो पण बघितलेला जेव्हा इलेक्शन रिझल्ट आले, तो पण एक क्रुशियल लो मानला जाऊ शकतो. पण त्याहीपेक्षा कुठेतरी 21,800 जी फिबोनाची प्रमाणे काढलेली लेवल, आणि इकडे जेव्हा आपण मार्केटचे पूर्वीचे सपोर्ट बघतो त्यामध्ये पण आपल्याला तीच लेवल साधारण दिसते 21,742 21,750 आपण म्हणू शकतो. सो थोडक्यात 21,750 किंवा 21,800 ही जी एक झोन आहे हा मार्केटसाठी एक मोठ्या सपोर्टचं काम करणार. इंडियन मार्केटचे फंडामेंटल्स बघता तर मार्केटने
तसंच म्हणजे काही लोक असं म्हणतील की एवढं जर फंडामेंटल स्टोरी स्ट्रॉंग आहे तर मार्केट पडूच नाही, असं होत नाही. लक्षात घ्या, मार्केटचं जे करेक्शन असतं हे पुढच्या एका नवीन मोठ्या तेजीसाठी गरजेचं असतं आणि तेच कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतो. फंडामेंटल व्ह्यू जेव्हा आम्ही मागच्या वेळी तुमच्याशी एक्सप्रेस करत होतो त्याचवेळी 1-2 गोष्टी मी मांडलेल्या की प्रोबेबली सेकंड हाफ जो आहे ह्या कॅलेंडर इयरचा ह्याच्यामध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग रिकव्हरी दिसू शकते, कारण तोपर्यंत कंपन्यांचे अर्निंग्स जे यायला सुरुवात होईल त्याचा एक इफेक्ट आपल्याला मार्केटमध्ये दिसेल. सो मी स्क्रीन ह्या ठिकाणी थांबवून परत एकदा ह्या 2 गोष्टी तुमच्याशी मांडेन. सो इन शॉर्ट, मार्केटमध्ये जर आपण आताच्या ह्याला फार घाबरून जाण्याची गरज नाही आहे. आय नो 4 महिने थोडेसे विशेषतः जे उशिरा मार्केटमध्ये एंटर करून बसलेले आहेत त्यांच्यासाठी थोडेसे टफ गेले असतील. 1 आठवडा पुढचा अजून आपल्यासाठी क्रुशियल असेल आणि ह्याचे 1 आठवडा पण आता तर फारच कमी दिवस राहिले, कारण ह्या शनिवारी बजेट येते. मार्केट पण चालू ठेवलं आहे बजेटच्या दिवशी. खास मार्केट म्हणतो ना, बजेटच्या अनाउन्समेंट आणि मार्केटची व्हॉलॅटिलिटी कदाचित ह्याचा बेनिफिट ट्रेडर्सना घेता यावा असं पण काहीतरी असण्याची शक्यता आहे. बट येस, मार्केट ह्या दिवशी चालू आहे आणि मी म्हणेन की बजेट एक निर्णायक असू शकेल आपल्यासाठी, कारण या बजेटमध्ये ज्या काही अनाउन्समेंट येतील, अगेन आपण फंडामेंटलकडे वळतोय, पण मी एक थोडंसं ह्या दृष्टीने हे मांडतोय की बघा, बजेटमध्ये जर काही निगेटिव्ह गोष्टी येत असतील तर आपल्याला ही जी 21,800 आणि 21,750 जे काय आपण डिस्कस करतोय हे आपल्याला लवकर दिसण्याची शक्यता आहे. आणि बजेटमध्ये जर काही फार विशेष काही खराब नाही आलं तर मे बी कदाचित जे सेंटिमेंट्स निगेटिव्ह आहे त्याच्यामुळे 21,750 21,800 हे आपल्याला उशिरा दिसू शकेल. आणि खूप काही चांगलं आलं तर मे बी आपल्याला 21,750 21,800 ही लेवल दिसणार पण नाही. त्यामुळे एक ओव्हरऑल मी सांगेन की जेव्हा तुम्ही 13% खाली येता, बघा एक गोष्ट लक्षात घ्या, असं तर आतापर्यंत हिस्ट्रीमध्ये कधीच झालं नाही की मार्केटने आपला हाय हा काढलाच नाही. आणि हिस्ट्री पण हेच सांगते की इंडियन मार्केट ॲव्हरेज 6 महिन्यात तो टॉप परत काढतं. आतापर्यंत जेवढे करेक्शन झालेले आहेत ह्या करेक्शन्समध्ये मार्केटने आपला पूर्वीचा टॉप हा 6 महिन्यातच ॲव्हरेज काढलेला आहे. ॲव्हरेज म्हणजे काही वेळेला तो लवकर काढलेला आहे, काही वेळेला उशिरा काढलेला आहे. 4 महिने तर ऑलरेडी पडलेलं आहे मार्केट. त्यामुळे मी हे म्हणेन की 13% मार्केटचा फॉल, आणि हिस्टॉरिकली जर आपण पाहिलं की मार्केट एनिवेज आपल्या निफ्टीचं, ह्याच्यावर पण एक व्हिडिओ आम्ही रिसेंटली बनवलेला की आपली गेली सलग 9 वर्ष मार्केट पॉझिटिव्ह, आणि त्या व्हिडिओमध्ये हे मांडलेलं की भारतीय शेअर बाजाराची ओव्हरऑल लॉंग टर्मची जी CAGR येते ना, किंवा परतावा देण्याचा जो एक वेग आहे ना, हा 13% आसपास राहिलेला आहे. सो कोइन्सिडेंट हा 13 नंबरचा, बट 13% आपण टॉपपासून खाली आलेलो आहोत. तर मला असं वाटतं की कुठेतरी मिडियम टर्म आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सनी या संधीचा फायदा घेऊन एक कुठेतरी एक म्हणतो ना, एक थोडंसं ॲव्हरेजिंग करणं ज्याला म्हणतात, हे करणं अपेक्षित आहे. अगेन मी हे ट्रेडर पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही म्हणत आहे. या ठिकाणी मी डेटा चार्ट जरी दाखवत असलो तरी जेव्हा तुम्ही चार्ट मंथली स्केलवर बघता आणि 5-6 वर्षाचे बघता तेव्हा तो डिसिजन हा ट्रेडिंग कमाई आणि इन्व्हेस्टिंगचा जास्त असतो. बघा, ट्रेडरला तर आपापली स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या मार्केट टाइम फ्रेमनुसार ही डिझाईन करायची असते. माझ्या एका व्हिडिओने ट्रेडरची स्ट्रॅटेजी किंवा ट्रेडरला काही फारसा व्ह्यू नाही मिळणार, पण एक मीडियम टर्म आणि लॉंग टर्म व्ह्यू असणारे जे इन्व्हेस्टर्स आहेत ना, त्यांना ह्याचा एक थोडासा बेनिफिट व्हावा, हाच ह्या आजच्या व्हिडिओचा एक पर्पज होता. याच्याशी रिलेटेड जे 2 व्हिडिओज आहेत ते जरूर बघून घ्या. फंडामेंटल्सवर आधारित पण आपण मार्केट पडतंय त्याचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, आणि दुसरा जो सलग 9 वर्ष मार्केटमध्ये आपल्या तेजी काय राहिली आहे त्याचा एक पण व्हिडिओ. बाय द वे, ह्या व्हिडिओचा एक दुसरा भाग पण आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत. त्यामुळे एक जी पॉझिटिव्हिटी अपेक्षित असते इन्व्हेस्टर होण्यासाठी ती ह्या सगळ्यातून निर्माण व्हावी, एवढाच एक त्यामागचा हेतू आहे. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा.